हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 5 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. म्हणजे अनेक दिवसानंतर ईश्वरी आणि अर्णवच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या मालिकेत काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह घडलंय. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चला संपूर्ण कुटुंब आलं. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव खूप खुश झाले. हा सोहळा एकदम आनंदात उत्साहात पार पडला आणि मग ईश्वरीने चक्क अर्णवच्या गालावर पप्पी दिली. त्यानंतर हे दोघे खूप लाजले पण तेवढे खुशसुद्धा झाले. तर दुसरीकडे या लॉन्चच्या कार्यक्रमात एका फोटोग्राफरने अर्णवच्या संपूर्ण कुटुंबाचा फॅमिली फोटो काढलाय आणि या फोटोमध्ये वल्लरीसुद्धा होती. आकाशला लागल्यामुळे ईश्वरीची आई सुप्रिया तर या कार्यक्रमाला पोहोचली नाही, पण कदाचित हा फोटो न्यूजपेपरमध्ये आल्यानंतर सुप्रिया हा फोटो पाहू शकते आणि ज्या बाईने आपल्या आयुष्याचं वाटोळं केलं ती बाई म्हणजे वल्लरी आहे. ती अर्णवच्या घरातलीच आहे ही गोष्ट सुप्रियाला समजू शकते. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी अर्णवला विचारते, सर तुम्ही तर म्हणाला होतात ना की आपलं संपूर्ण कुटुंब या कार्यक्रमाला येईल, पण अजून कुणीच आलेलं नाही आहे आणि मला नाही वाटत कुणी येईल. अर्णव म्हणतो, मिस इंदोर तू एवढं निगेटिव्ह का बोलतीये? माझ्यावर विश्वास ठेव, आपलं संपूर्ण कुटुंब इथे हजर असेल. तुझ्या ईश्वरी फॅब्रिक्स लॉन्चच्या कार्यक्रमाला सगळं कुटुंब येईल, तू काळजी करू नको. ईश्वरीला मात्र हे पटत नसतं आणि इकडे नम्रता आकाशच्या हाताला हळदीचा लेप लावत असते. आकाशला खूप त्रास होत असतो आणि नम्रता त्याला समजावून सांगते, सर थोडासा त्रास होईल पण तुम्हाला बरं वाटेल. हा हळदीचा लेप आहे ना खूप गुणकारी आहे. आकाश तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो आणि नम्रता त्याला विचारते, सर आपण दवाखान्यात जायचं का? जर जखम ही जास्त असेल तर आपण घरी नाही इलाज करू शकणार ना? आकाश म्हणतो, नाही नम्रता, जास्त मुकामार नाही लागलाय, तू काळजी करू नको. आणि तेवढ्यात सायको शुब्बू तेथे येतो आणि सायको शुब्बूला दिसतं की नम्रता या आकाशच्या इतक्या जवळ आहे, इतक्या प्रेमाने त्याच्या हाताला मलम लावतीये. त्यामुळे सायको शुब्बूला खूप राग येतो. पण तो आतमध्ये येतो आणि विचारतो, अरे आकाश काय झालं तुला? तर नम्रता त्याला सांगते, कोणत्या तरी सायकोने त्यांच्यावर हल्ला केला. शुब्बू म्हणतो, काय हल्ला केला आकाशवर? पण असं कसं झालं? तेवढ्यात सुप्रिया तेथे येते आणि म्हणते, आकाश मला तर असं वाटतं आपण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या सगळ्या प्रकरणाची तक्रार करूया. पण तेवढ्यात आकाशला आठवतं की वल्लरी त्याला काय म्हणाली होती, अजून तुझं करिअर व्हायचं बाकी आहे, असं पोलिसांचं लचांड मागे लावून घेऊ नको, मी तुझ्यासमोर हात जोडते. हे सगळं आकाशला आठवतं. शुब्बू म्हणतो, हो आकाश, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जाऊया आणि आपण तक्रार करूया. ज्या व्यक्तीने हे केलंय, का केलंय हे सगळं आपल्याला माहीत असायलाच हवं. आणि तू मला सांग, ज्याने तुझ्यावर हल्ला केला त्याने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता, चेहऱ्यावर मास्क होता, असाच माणूस होता ना? आकाश म्हणतो, हो तसाच माणूस होता. आकाशला धक्काच बसतो. आकाश विचारतो, तुला कसं माहीत? तर आकाश सांगतो, अरे मी आता गोखले रोडवर होतो ना, तेव्हा अशाच एका माणसाने एका बाईच्या डोक्यामध्ये दांडूस घातला, तिला खूप जखमी केलं. अरे नशिबाने तू थोडक्यात वाचला, नाहीतर आज तुझं काही खरं नव्हतं. हे ऐकून सुप्रिया, नम्रता, आकाशला मोठा धक्काच बसतो. सुप्रिया विचारते, पण असं कुणी का करेल? तर नम्रता सांगते, असेल एखादा माथे फिरू मूर्ख कुठले, काय करायचं ती अक्कलसुद्धा नाही अशा लोकांना. आणि नम्रता आकाशच्या हातावर प्रेमाने पुन्हा हा लेप लावत असते. त्यामुळे शुब्बूला खूप राग येतो. आपण जे केलं त्याचा फायदा तर झाला नाही, उलट तोटा झाला. हे दोघे एकमेकांच्या जवळ आले म्हणून तो खूप चिडतो. आणि इकडे अनाथ आश्रमातील सगळी लहान मुलं घरातील लोकांना चला आमच्याबरोबर, चला बाहेर असं म्हणून हट्ट करत असतात. पण आजी त्यांच्यावर खूप चिडते आणि विचारते, खरं खरं सांगा तुम्हाला कुणी पाठवलंय? अर्णवने पाठवलंय ना? ही मुलं चांगलीच घाबरतात आणि काहीच बोलत नाही. आणि मग वल्लरी म्हणते, स्पष्टच येते अर्णवनेच त्यांना पाठवलंय, सगळं पढून लिखून शिकून पाठवलंय. ही मुलं खूप चिडतात की ही बाई तर लई डेंजर दिसते. आणि मग आजी या मुलांना समजावून सांगते, तुम्हाला अर्णवने जरी पाठवलेलं असलं ना तरी आम्ही येणार नाहीये, कारण घरात काय झालंय ना ते तुम्हाला माहिती नाहीये. त्यामुळे हट्ट करू नका, आम्ही कुणीच बाहेर येणार नाहीये. या मुलांना खूप राग येतो. मुलं म्हणतात, नाही येणार ना?
ठीक आहे. आणि ही मुलं पुन्हा एकदा शिट्ट्या पिपाण्या जोरजोरात वाजू लागतात. वल्लरी त्यांच्यावर खूप चिडते आणि त्यांना बोट दाखवून म्हणते, ए आगाऊ कार्ट्यानो, मी तुम्हाला शेवटचं सांगतेय, हा गोंधळ बंद करा. आम्ही कुणीच बाहेर येणार नाहीये, नाहीतर माझ्यापेक्षा कुणी वाईट नाही राहणार, एवढं लक्षात ठेवा. ही मुलं चांगलीच घाबरतात. इकडे सुप्रिया आकाशसाठी आणि सगळ्यांसाठी थंडगार लिंबू सरबत आणून देते. सगळेजण पित असतात, पण आकाशला लिंबू सरबताचा ग्लाससुद्धा उचलता येत नाही. त्याच्या हाताला खूप दुखतं. तर नम्रता म्हणते, आकाश सर थांबा ना, मी तुम्हाला पाजते. आणि ती चक्क आकाशला स्वतःच्या हाताने लिंबू सरबत पाजत असते. त्यामुळे शुभूचा आणखीनच जळफळाट होतो. तो खूप चिडतो. तर इकडे ईश्वरी विचार करते, अजून आई आणि नमुताई का नाही आले. आणि ईश्वरी सुप्रियाला कॉल लावते. तेवढ्यात सुप्रियाचा फोन वाजतो आणि सुप्रिया ही आकाशला विचारते, आकाश, ईश्वरीचा कॉल आलाय, आता ईश्वरीला काय सांगायचं. ती विचारेल, तुम्ही अजून का नाही आला. आकाश म्हणतो, काकू प्लीज तिला काही सांगू नका, कारण घरच्यांना कळलं ना तर हे फंक्शन पोस्टपोन होईल, सगळे खूप घाबरतील. सुप्रिया म्हणते, ते ठीक आहे, पण मी त्यांना सांगायचं तरी काय. तेवढ्यात नम्रता सुप्रियाकडून फोन घेते आणि फोन उचलते आणि म्हणते, हा बोल इशू. ईश्वरी विचारते, नमुताई तुम्ही अजून का नाही आला, मी तुमची वाट पाहतीये. आणि तू का फोन उचलला, आईने का नाही फोन उचलला. तर नम्रता सांगते, अगं इशू, थोडी गडबड झाली आहे. ते आपले शेजारी आहेत ना, त्यांच्या इथे एक लहान मुलगी आहे, ती पडली आहे आणि त्यांच्या घरी कोणीच नाही आहे, सगळे बाहेर गेलेत ना, म्हणून आम्ही तेथे आलो आहोत. आई त्या मुलीची काळजी घेते म्हणून आम्ही येऊ शकत नाही आहे. ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी विचारते, म्हणजे ताई तुम्ही येणार नाही आहे का. तर नम्रता सांगते, नाही इशू सॉरी, आम्ही नाही येऊ शकणार. तर ईश्वरी चिडून म्हणते, ठीक आहे, आईला मला कॉल करायला सांग. नम्रता म्हणते हो आणि फोन कट करते. सुप्रिया हे सगळं ऐकते आणि म्हणते, वा नम्रता, छान सांगितलंस, मला तर हे जमलंच नसतं. चल आता आकाशला घेऊन रूममध्ये जा, त्यांना आराम करायला सांग. आणि नम्रता ही आकाशला घेऊन रूममध्ये जाते. शुभूचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. त्याचे 3:13 आणि 12 वाजलेले असतात. आणि मग अर्णव ईश्वरीला विचारतो, काय झालं. ईश्वरी सांगते, सर आमच्या चाळीत काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, म्हणून आई आणि नमुताई येणार नाही आहे. अर्णवला सुद्धा वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते, सर हे काय होतं आहे, तुम्हाला म्हटलं होतं हा लॉन्च कार्यक्रम नका करू, कारण माझ्या घरचे सुद्धा कुणी येत नाही आहे आणि आपल्या घरचे सुद्धा कुणी येत नाही आहे, आता काय करायचं. अर्णव ईश्वरीला समजावून सांगतो, मिस इंदोर, मी तुला सांगितलंय ना, पॉझिटिव्ह राहा, येतील, आपल्या घरचे सगळे कार्यक्रमाला येतील, तू काळजी करू नको. पण ईश्वरीला काही गॅरंटी नसते. आणि इकडे मामा हा वल्लरीला शांत करतो, वल्लरी या भाषेत त्यांच्याशी बोलू नको. आणि मग मामा या सगळ्यांना विचारतो, मुलांनो खरं खरं सांगा, तुम्हाला काय हवंय. तर ही मुलं म्हणतात, आम्हाला तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रमाला यायला हवंय. आजी म्हणते, त्रास देऊ नका, आम्ही कार्यक्रमाला येणार नाहीये. तर ही मुलं खूप इमोशनल होतात आणि म्हणतात, त्रास तर आमच्या जन्मापासून आम्हाला झालाय. आजी, अंजली, मामा यांना मोठा धक्काच बसतो. आणि ही मुलं सांगतात, आम्हाला आई वडील नाही आहे, आम्ही सगळे अनाथ आश्रमात राहतो. पण आमचा अर्णव दादा आहे ना, तो दर महिन्याला एकदा आम्हाला भेटायला येतो आणि त्याच्याबरोबर ईश्वरी ताईसुद्धा येते. आणि हे दोघे जेव्हा येतात ना, तेव्हा आमच्याशी दिवसभर खेळतात, प्रेमाने बोलतात, आमच्यासाठी गिफ्ट्स आणतात, खायला चांगलं आणतात. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमच्या आईवडीलच आले आहेत, आमच्या घरचं कुणीतरी आलं आहे आणि आम्हाला एकटेपणा जाणवत नाही. हे ऐकून आजी, अंजली, मामा सगळे खूप इमोशनल होतात. पण वल्लरीला तर काही हृदयच नाही आहे, त्यामुळे तिला काही वाटत नाही. ही मुलं सांगतात, आणि आज अर्णव दादा आमच्याकडे आला होता, त्याने आम्हाला हेच सांगितलं की आज माझ्या घरात मोठा कार्यक्रम आहे, पण माझ्या घरचे कुणीच यायला तयार नाही आहे. त्यामुळे घरचे सगळे असतानासुद्धा मलासुद्धा अनाथ झाल्यासारखं वाटतं आहे. आम्हाला खूप वाईट वाटलं, कारण अनाथ असणं काय असतं ना हे आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही तुम्हाला मनवायला आलो आहे की अर्णव दादाची संपूर्ण फॅमिली त्याच्याबरोबर असतानासुद्धा कुणीच कार्यक्रमाला जात नाही आहे. त्याला अनाथ असल्यासारखं वाटतं आहे आणि तो खूप चांगला आहे. ईश्वरीताईसुद्धा खूप चांगली आहे, त्यांच्याबरोबर असं वागू नका, तुम्हीसुद्धा कार्यक्रमाला या. हे सगळं ऐकून आजीच्या डोळ्यात पाणीच येतं. वल्लरी हे पाहते आणि तिला समजतं, झालं कल्याण. वल्लरी विचार करते, ओल्ड लेडी इमोशनल झाली आहे, याचा अर्थ आता कार्यक्रमाला बाहेर जावंच लागणार आहे. पण बाहेर ती सुप्रिया असेल. आता त्या सुप्रियासमोर मी बाहेर कसं जाणार, स्वतःला कसं लपवणार, हाच प्रश्न वल्लरीला पडतो. आणि इकडे लॉन्चचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. अर्णव खुर्ची टाकून स्टेजवर बसतो आणि मग सगळे पत्रकार त्याचं बोलणं ऐकत असतात. पाहुणे मंडळीसुद्धा आलेले असतात. आणि अर्णव ईश्वरी फॅब्रिक्स नेमकं आहे तरी काय, ही कन्सेप्ट काय आहे याबद्दल सांगतो.
तो सर्वांना सांगतो, आज आम्ही सात्विक फॅशनच्या अंडर ईश्वरी फॅब्रिक्स हा नवीन ब्रँड लॉन्च करतोय आणि ज्या बायका घरी असतात, दिवसभर घरची कामं करतात, त्यांच्यासाठी आम्ही नवीन फॅशन स्टेटमेंट सुरू केलं आहे. ते त्यांच्यासाठी फॅशनेबल असेल, पण तेवढंच कम्फर्टेबलसुद्धा असेल. त्यांना दैनंदिन कामामध्ये कोणताही त्रास होणार नाही. अर्णव आपल्या प्रोडक्टबद्दल सगळी माहिती सांगत असतो. ईश्वरी त्याच्याकडे पाहून खूप खुश होते आणि विचार करते, खरंच अर्णव सरांनी हे प्रोडक्ट लॉन्च करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. पण घरातले कुणीच नाही आले. त्यांना असं नव्हतं करायला पाहिजे. घरातले सगळे यायला हवे होते. आणि त्याच वेळेस पत्रकार हे अर्णवला प्रश्न विचारतात. अर्णव सर, तुम्ही तर म्हणाला होतात की तुमचं संपूर्ण कुटुंब येथे हजर असेल, या कार्यक्रमाला ते हजेरी लावतील, पण कुणीच का आलं नाहीये, असं का घडलं? अर्णवकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. ईश्वरीसुद्धा खूप टेन्शनमध्ये येते. एक पत्रकार विचारतो, तुमच्या कुटुंबाने या कार्यक्रमाला बॉयकॉट केलंय का? तुमच्या घरात काही प्रॉब्लेम सुरू आहेत का? खरं खरं सांगा. अर्णव आणि ईश्वरी गप्प बसतात आणि इकडे आजी ही खूप इमोशनल होते आणि म्हणते, मुलांनो, आत्ता तुम्ही जे काही बोललात ना, त्यामुळे मी काही क्षणांसाठी सगळं काही विसरून गेले होते. चला आता आपण कार्यक्रमाला जाऊया. हे ऐकून या मुलांना खूप आनंद होतो. ते आनंदाने नाचू लागतात, शिट्ट्या वाजू लागतात. वल्लरी खूप चिडते. अंजली म्हणते, अरे माझं बाळ झोपलंय, हळू. आणि आजी म्हणते, चला तर मग. आजी या मुलांना घेऊन बाहेर जाते. अंजली आपल्या बाळाला घेते आणि तीही बाहेर जाते. मामा वल्लरीला म्हणतो, ओ वल्लरी मॅडम, आता तरी चला. वल्लरी चिडून म्हणते, काय कटकटे, आणि ती सुद्धा बाहेर जाते. मामा तिच्या मागे मागे जातो. आणि इकडे हे पत्रकार अर्णवला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात. सांगा ना सर, या कार्यक्रमाला तुमचं कुणीच फॅमिली मेंबर का नाही आलंय? तुमच्या घरात काही वाद सुरू आहेत का? काही प्रॉब्लेम आहे का? अर्णव ईश्वरीकडे पाहतो आणि मग ईश्वरी उठून उभी राहते. सगळ्या पत्रकारांसमोर येते आणि पत्रकारांना समजावण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला जसं वाटतंय ना, तसं काहीच नाहीये. आमचं कुटुंब. पण तेवढ्यात ईश्वरीला बाजूला वळून पाहते आणि तिला दिसतं की आपलं संपूर्ण कुटुंब, आजी, अंजली, मामा, मामी सगळे येत आहे. ईश्वरी खूप खुश होते. शिर्केलाही आनंद होतो. ईश्वरी अर्णवला इशारा करते, मागे वळून पहा, पीछे तो देखो. आणि अर्णव मागे वळून पाहतो तर संपूर्ण कुटुंब आलंय. हे पाहून त्याला खूप आनंद होतो. आजीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. अंजली, मामासुद्धा खुश असतात. मामीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. अर्णव या सगळ्या मुलांना म्हणतो, वेल डन. ही मुलंसुद्धा खूप खुश होतात. मामी ही सगळीकडे पाहते की सुप्रिया तर नाही आहे ना, पण सुप्रिया काही आलेली नाही आहे. त्यामुळे मामीचा जीव भांड्यात पडतो. बरं झालं ती सुप्रिया काही अजून आलेली नाही आहे. मग अर्णव आजीला, अंजलीला, मामा, मामी या सगळ्यांना स्टेजवर बोलवतो. सगळेजण स्टेजवर येतात आणि मग सगळी पाहुणे मंडळी, प्रेसवाले, पत्रकार सगळेजण टाळ्या वाजू लागतात. सगळ्यांना आनंद होतो की अर्णवचं संपूर्ण कुटुंब आलं आहे. आणि अर्णव सगळ्यांना सांगतो, पाहिलं का, मी म्हणालो होतो ना, माझं संपूर्ण कुटुंब येथे असेल. ही माझी आजी आहे, ही माझी ताई आहे, माझे मामा मामी आहेत आणि आम्ही सगळे आता ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चचा कार्यक्रम करणार आहोत. मग हे जे मेन पोस्टर असतं ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चचं, ते पुढे आणलं जातं. ईश्वरी हे अंजलीला म्हणते, ताई तुम्ही उद्घाटन करायचं आहे. अंजलीला मोठा धक्काच बसतो. ती अर्णवकडे पाहते. अर्णव तिला प्लीज म्हणतो. आजीसुद्धा तिला म्हणते, हो कर लॉन्च. आणि मग अंजली हे लॉन्च करते. ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चचा कार्यक्रम एकदम ग्रँड, एकदम उत्साहात पार पडतो. सगळेजण टाळ्या वाजू लागतात. खरंच अर्णवने ईश्वरीच्या नावाने एक मोठा ब्रँड सुरू केलेला असतो. त्यामुळे सगळेच खूप खुश होतात. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे प्रेमाने पाहतात. आणि मग ब्रँडचा लॉन्च झाल्यानंतर केक आणला जातो. सगळ्यात आधी आजी ही केक कापते आणि अर्णवला केक भरवते. ईश्वरीला केक भरवते. सगळेजण खूप खुश असतात. आणि मग तेवढ्यात एक पत्रकार उभा राहतो आणि म्हणतो, सर तुमच्या फॅमिलीचा एक फोटो. अर्णव म्हणतो, हो घ्या ना. आणि या फॅमिलीचा फोटो हा पत्रकार काढतो आणि या फोटोमध्ये सगळे असतात. वल्लरीसुद्धा असते. आणि कदाचित आता वल्लरीचं सत्य याच फोटोने समोर येऊ शकतं. कारण अजून सुप्रियाने वल्लरीला पाहिलेलं नाही आहे आणि हा पत्रकार आहे. आज न उद्या हा जो फोटो आहे तो कदाचित पेपरमध्ये येऊ शकतो. आणि सुप्रियालासुद्धा उत्साह असेल की ईश्वरी फॅब्रिक लॉन्च झालं आहे, आपल्या मुलीच्या नावाने नवीन ब्रँड आला आहे, तर त्याचे फोटोज वगैरे पाहावेत. आणि जर तिने पेपरमध्ये हा फोटो पाहिला तर तिला जबर धक्का बसेल यात शंका नाही. तिला कळेल की ज्या बाईने माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं होतं ती अर्णवच्या कुटुंबाचाच एक भाग आहे, आकाशची आई आहे. मग पुढे काय होतं हे पाहायला मजा येणार आहे. त्यानंतर शिर्के समोर येतो आणि सगळ्या पाहुण्यांना सांगतो,
कार्यक्रम तर चांगला पार पडला आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या जेवणाची सोय शेजारच्या 5 स्टार हॉटेलमध्ये केली आहे. तुम्ही सगळे तेथे जाऊ शकता. सगळे पत्रकार पाहुणे मंडळी तिकडे निघून जातात आणि मग ईश्वरी खूप खुश असते, केक कापत असते. वल्लरीला राग आलेला असतो. वल्लरी तिच्याजवळ येते आणि म्हणते, ए ईश्वरी, येथे सगळे पत्रकार होते ना, पाहुणे मंडळी होती, म्हणून आम्ही सगळे येथे आलो, आनंदात होतो असं दाखवलं. पण आता जास्त शहाणपणा करू नकोस, जास्त हवेत उडू नको, नाहीतर तुला हवेतून पकडून जमिनीवर कधी आपटेल ना ते कळायचं नाही. चांगलाच तमाशा होईल एवढं लक्षात ठेव. ईश्वरी खूप चिडते. मामी तिला जबरदस्तीने केक भरवते आणि मग ईश्वरी मामीला म्हणते, मामी होऊ द्या ना धिंगाणा, होऊ द्या तमाशा, मी काय घाबरत नाही, कारण संपूर्ण कुटुंब एकत्र असल्यावर मी कोणाच्या बाला सुद्धा घाबरत नाही. असं म्हणून ती चक्क वल्लरीला सुद्धा जबरदस्तीने केक भरवते. वल्लरीला खूप राग येतो. ईश्वरी म्हणते, खा खा, तोंड कडू झालं असेल तेवढंच तुमचं तोंड गोड होईल. वल्लरी तिच्याकडे रागारागाने पाहू लागते. अर्णव हा शिर्केला विचारतो, शिर्के 5 स्टार हॉटेलमध्ये सगळी व्यवस्था आहे ना? शिर्के म्हणतो, हो सर, तेथे आपले माणसं आहेत. वल्लरी ही ईश्वरीकडे रागारागाने पाहते आणि तेथून निघून जाते. मामाला हे दिसतं आणि मामासुद्धा तिच्या मागे मागे जातो. ईश्वरी अर्णवकडे खूप प्रेमाने पाहत असते. आपल्या ब्रँडकडे पाहते, पोस्टरकडे पाहते. तिला आनंद होतो आणि मग ही मुलं ईश्वरीजवळ येतात. ईश्वरी त्यांना थँक्यू म्हणते. तुमचे खूप खूप आभार, आज तुमच्यामुळेच माझं संपूर्ण कुटुंब या कार्यक्रमाला आलं. तर ही मुलं म्हणतात, नाही ईश्वरीताई, आम्हाला थँक्यू म्हणू नको, अर्णव दादाला थँक्यू म्हण, कारण हा सगळा प्लॅन त्याचा होता. हे ऐकून ईश्वरीला आश्चर्यच वाटतं आणि मग ही मुलं अर्णवजवळ येतात आणि अर्णवला विचारतात, दादा तुझं काम तर झालं, आता आमचं काम, आमच्या पेस्ट्री, केक हे सगळं कुठे? अर्णव विचारतो, कोण आहे तुम्ही? मी नाही तुम्हाला ओळखत. या मुलांना मोठा धक्काच बसतो. ईश्वरीला समजतं की अर्णव त्यांची चेष्टा करतोय. ही मुलं म्हणतात, अरे असं काय करतोय? तू आम्हाला सांगितलं होतंस ना, तुझ्या कुटुंबाला आणलं तर तू आम्हाला पेस्ट्री, केक, लाडू देशील, 5 स्टारमध्ये जेवण देशील. अर्णव शिर्केला म्हणतो, शिर्के काय बोलतायत ही मुलं? मी तर यांना ओळखत नाही. शिर्के म्हणतो, मी पण ओळखत नाही, मला पण कल्पना नाही. मुलं चांगलीच घाबरतात. अर्णव हसू लागतो आणि म्हणतो, अरे मी तुमची चेष्टा करतोय, मला सगळं आठवतंय. हा जो शिर्के दादा आहे ना, तो तुम्हाला सगळं देईल आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू. तुम्ही खूप छान काम केलं, तुमच्यामुळेच हा आज कार्यक्रम यशस्वी झाला. ईश्वरी हसू लागते. मुलंसुद्धा खूप खुश होतात. अर्णव शिर्केला सांगतो, शिर्के यांना घेऊन जा आणि यांना जे काही हवं आहे ते सगळं द्या. शिर्के या सगळ्या मुलांना तेथून घेऊन जातो आणि मग ईश्वरी अर्णवकडे प्रेमाने पाहत असते. अर्णव खूप खुश असतो. ईश्वरी अर्णवजवळ येते आणि म्हणते, अर्णव सर, आज मी खरंच खूप खूप खुश आहे. तुम्ही आहे ना, जादूगर आहे जादूगर, काय काम केलंय तुम्ही, खरंच एक नंबर. असं म्हणून ईश्वरी चक्क अर्णवच्या गालावर हात ठेवते, अर्णवचा गाल जवळ घेते आणि त्याच्या गालावर पप्पी देते. त्यामुळे अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते. अर्णवच्या चेहऱ्यावर, त्याच्या गालावर ईश्वरीचा लिपस्टिक मार्क राहून जातो. ईश्वरीला सुद्धा वाटतं, आपण आनंदाच्या भरात हे काय करून गेलोय. अर्णव ईश्वरीकडे पाहतच राहतो आणि बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा या मालिकेचं शीर्षक गीत, टायटल सॉन्ग सुरू होतं. खरंच हे गाणं खूप भारी आहे आणि ही सिच्युएशन तर त्यापेक्षा भारी आहे. ईश्वरीने चक्क अर्णवच्या गालावर पप्पी दिलेली असते. ईश्वरी खूप लाजते. तिला वाटतच नाही की आपण हे काय करून बसलो आणि अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. ईश्वरीची हिंमतच होत नाही अर्णवकडे पाहण्याची, त्याच्या नजरेला नजर देण्याची. अर्णवसुद्धा चांगलाच लाजतो. ईश्वरीने हे काय केलंय आणि ईश्वरी ही त्याच्यापासून थोडी दूर जाते. अर्णवकडे असे मागे वळून पाहते. अर्णव तिच्याकडे पाहून खूप लाजतो. बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा हे शीर्षक गीत सुरू असतं. ईश्वरी ही पुढे उभी असते. अर्णव हा आपल्या रूमकडे जात असतो आणि क्षणभर थांबतो. ईश्वरी त्याच्याकडे वळून पाहते. अर्णव तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतो की ईश्वरीने हे काय केलं. अर्णवला असं आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं की ईश्वरी चक्क असं काहीतरी करेल. ईश्वरी मात्र त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लग्नाच्या आधीपासून त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. आता लग्नाला सुद्धा 6 महिने होत आले, पण त्यांनी कधीही आपल्या प्रेमाबद्दल एकमेकांना सांगितलेलं नाही आहे. पण आता ईश्वरीने जे काही केलं त्यामुळे ती फुल कॉन्फिडन्समध्ये आलेली असते. अर्णवकडे पाहत असते. पण अर्णव मात्र चांगलाच घाबरतो की ईश्वरीने हे काय केलं आणि आता पुढे काय होईल. अर्णव काहीच बोलत नाही आणि आपल्या रूममध्ये निघून जातो. ईश्वरी खूप लाजते,
खरंच ती ब्लश करत असते, तिचे गाल गुलाबी गुलाबी होतात, तिला खूप आनंद झालेला असतो. आपण हे काय केलं यावर तिचा विश्वासच बसत नाही, पण तेवढाच तिला आनंदसुद्धा झालेला असतो. अर्णव आपल्या रूममध्ये येतो, आरशासमोर उभा राहतो आणि त्याला दिसतं की ईश्वरीच्या लिपस्टिकचा मार्क त्याच्या गालावर आहे. अर्णव चिडून म्हणतो, ही मिस इंदोरपणा कधी काय करेल कळतच नाही. तेवढ्यात तो एक वाईप घेतो आणि स्वतःच्या गालावरचा हा लिपस्टिकचा मार्क पुसण्याचा प्रयत्न करतो. तो या वाईपवर पाहतो तर चक्क त्यावर लिपस्टिकचा मार्क आलेला असतो आणि हा लिपस्टिकचा मार्क पाहून अर्णवसुद्धा खूप खुश होतो आणि या लिपस्टिकच्या मार्ककडे पाहतच राहतो. त्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये एक रोमॅन्टिक गाणं सुरू होतं. फ्रेंड्स, हा सीन खूप भारी आहे. ईश्वरीने अर्णवला पप्पी दिल्यानंतर त्यांचा एकही डायलॉग नाही आहे, पण फक्त बॅकग्राऊंडमध्ये रोमॅन्टिक गाणं सुरू राहतं आणि या दोघांचे एक्सप्रेशन, या दोघांचं लाजणं, खुश होणं हे सगळं पाहून तुम्हीसुद्धा खूप खुश व्हाल एवढं मात्र नक्की. ईश्वरी ही अजूनही खालीच असते हॉलमध्ये आणि ईश्वरीला अर्णवबरोबर घालवलेले सगळे रोमॅन्टिक क्षण आठवतात. ईश्वरीला आठवतं जेव्हा आपण घरामध्ये डेकोरेशन करत होतो तेव्हा अर्णव खाली पडला होता ईश्वरीच्या अंगावर. हे दोघे एकमेकांच्या किती जवळ आले होते हे ईश्वरीला आठवतं. तर इकडे अर्णव आपल्या ह्या लिपस्टिकचा डागच पाहत असतो आणि त्यालासुद्धा आठवतं की जेव्हा रूममध्ये ईश्वरी त्याच्या अंगावर पडली होती हे दोघे एकमेकांच्या किती जवळ आले होते. मग ईश्वरीला आठवतं की अर्णव सर आणि मी लग्नानंतर एकत्र डान्स केला होता, रोमॅन्टिक डान्स, हे ईश्वरीला आठवतं. अर्णवला आठवतं जेव्हा घरात त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता तेव्हा ईश्वरीच्या मदतीने त्याने या सगळ्या हल्लेखोरांची कशी जबरदस्त धुलाई केली होती हे अर्णवला आठवतं. ईश्वरीला आठवतं की अर्णवने माझ्याजवळ येऊन माझ्याबरोबर काय काय केलं, आपण कसा रोमॅन्टिक डान्स केला, हे सगळं ईश्वरीला आठवतं. अर्णव तर या लिपस्टिकच्या डागावर आधी चिडलेला होता, पण आता हा लिपस्टिकचा डाग पाहून तो खूप खुश होतो. त्याला ईश्वरीबद्दल प्रेम वाटत असतं आणि मग ईश्वरी अर्णवच्या या सगळ्या आठवणींमध्ये आपल्या रूममध्ये येते. अर्णव या वाईफकडेच पाहत असतो. ईश्वरी असं करते, अर्णव आपल्या खिशात हे लपवून ठेवतो आणि ईश्वरी अर्णव एकमेकांकडे पाहण्याची हिंमतसुद्धा करत नाही. ईश्वरी ही अर्णवकडे काही पाहत नाही आणि अर्णवला म्हणते, सर आता मी जे काही केलं. अर्णव विचारतो व्हॉट. ईश्वरी म्हणते, नाही आत्ता मी जे काही केलं ते आनंदाच्या भरात. अर्णव ईश्वरीवर चिडून म्हणतो, मी सिंदूर, तू कधी काय करशील तुला तरी कळतं का, हे सगळं तू का केलं. ईश्वरी अर्णवकडे पाहते तर ईश्वरीला दिसतं की अर्णवच्या गाल्यावर तिच्या लिपस्टिकचा मार्क नाहीये, अर्णवने तो पुसून टाकलाय. ईश्वरी खूप चिडते आणि विचारते, सर हे तुम्ही काय केलं. अर्णव विचारतो, काय केलं म्हणजे. ईश्वरी विचारते, तुमच्या गालावर माझ्या लिपस्टिकचा डाग होता, तो कुठे गेला, तुम्ही तो का पुसून टाकला. अर्णव म्हणतो, पुसून टाकला म्हणजे काय बोलतेस तू, तुझं तुला कळतंय का. ईश्वरी चिडून म्हणते, वा सर वा, म्हणजे मी कधी न बेटे तुम्हाला पापी दिली आणि तुम्ही लगेच तो लिपस्टिकचा डाग पुसून टाकला. माझा तुमच्यावर एवढा सुद्धा हक्क नाहीये का, तो लिपस्टिकचा डाग तुम्ही तुमच्या गालावर ठेवू शकत नाही का. अर्णवला कळतच नाही ईश्वरी हे काय बोलतीये. ईश्वरीला खूप राग आलेला असतो. ईश्वरी म्हणते, सर मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये, तुम्ही माझ्या लिपस्टिकचा डाग का पुसून टाकला. अर्णवकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. ईश्वरीला मात्र राग आलेला असतो की अर्णवने हा लिपस्टिकचा मार्क का पुसून टाकला आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. अर्णव आणि ईश्वरीचा रोमॅन्टिक सीन पाहायला सगळ्यांनाच आवडतं आणि आज तर बेस्ट रोमॅन्टिक सीन होता यात शंका नाही. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी अर्णवशी अबोला धरणार कारण त्याने लिपस्टिकचा डाग पुसून टाकलाय. अर्णव तिला म्हणेल, तू तर माझ्याशी अबोला धरलाय ना, मग माझ्याशी का बोलतीये. ईश्वरी चिडून म्हणेल, सर मला सुद्धा तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाहीये, तुम्ही माझा एक लिपस्टिकचा डाग ठेवू शकत नाही म्हणजे माझा तुमच्यावर काही हक्कच नाहीये का. अर्णवला काय बोलावं ते कळणारच नाही, पण अर्णवने चक्क जो वाईप असतो ज्यावर ईश्वरीच्या लिपस्टिकचा मार्क आहे त्याची चक्क एक फोटो फ्रेम बनवून घेतलेली असते आणि ही फ्रेम तो मामाला दाखवतो. मामा त्याला समजावून सांगतो, अरे आता असं लपून छपून प्रेम करून काय फायदा, सांगून टाक तिला माझं तुझ्यावर प्रेम आहे. अर्णवला हे पटणार आणि अर्णव ठरवेल की आज रात्री मी ईश्वरीला सांगणार की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मग अर्णव ईश्वरीजवळ येणार. पण अर्णव हे ईश्वरीला सांगू शकेल का, कारण आजपर्यंत या दोघांनी अनेकदा प्रयत्न केलेत पण प्रत्येक वेळेस हा प्रयत्न फसलाय. मग यावेळेस तरी तो यशस्वी होईल का हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा
ही मालिका आवडते का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.